हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणी. चला तर आज मस्त पालक भेटलेला आहे. ताजा ताजा पालक छान बारीक चिरून घेतल्याने आणि त्याच्यामध्ये मूग डाळ भिजवून घेतलेली आहे. आता मस्त की बघा इथे छान तेलामध्ये राई जिरा टाका, कांदा टमॅटो परतून घ्या, लसूण परतवून घ्या छानपैकी आणि थोडंसं मसाला टाकून घ्या. तिखट पाहिजे आपल्याला ही भाजी आणि मूग डाळ भिजवलेली मूग डाळ टाकायची आणि इकडून तिकडून हलवून मस्त की परतून घ्यायचे. त्यात चिरलेला बारीक पालक टाकायचा आणि अशी सुकी सुकी अशी मस्त पालक डाळ भाजी तयार करायची. थोडीशी वाफेवर शिजून द्या म्हणजे छान शिजली जाते. आता ही डाळ जास्त शिजवायची नाही, म्हणजे डाळ आपल्या दाताखाली येईपर्यंत थोडीशी कचवट अर्धवट शिजवायची. मीठ टाकून घ्यायचं आहे आणि तुम्हाला पाहिजे असं पाण्याचा हपका मारू शकता किंवा मग ताटामध्ये पाणी ठेवून मस्त वाफळून द्यायची आहे. आणि थोड्या वेळाने थोडं पाणी वाफळलेला थोडंसं टाकायचं म्हणजे डाळ आणखीन छान व्यवस्थित शिजते. आणि याच्या ताटामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि थोडीशी डाळ शिजली की मग थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि मस्त भाजी शिजून द्यायची. 5-10 मिनटात ही भाजी छान तयार होते, कारण पालक तसा नाजूक असताना डाळ भिजवलेली असते, लगेच शिजलं जातं. आणि छान ही भाजी भाकरी चपातीवर भाताबरोबर तुम्ही खूप छान लागते ही भाजी करू शकता. साध्या सिंपल रेसिपी, कमी साहित्यात कमी वेळेत होणाऱ्या रेसिपी मी रोज टाकत असे. भाजी तयार झाली बघा, किती सुंदर अशी भाजी तयार झाली. एक नंबर भाताबरोबर खायला मस्त लागते. चला तर रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. अशाच छान छान रेसिपी बघायची असेल नक्कीच कमेंट करा. चला तर पुन्हा भेटून कमेंट करत जा.